नमस्ते माय टू फॅमिली, कशा तुम्ही सर्वजण? सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल। तर बघा, यापूर्वी आपण केसासंदर्भात बरेच तेल बनवलेले आहेत, हेअर मास्क बनवलेला आहे, मेहंदी संदर्भात सगळे काही प्रश्न आपण जे पण होते ते पाहिलेले आहेत। मेहंदी कशी लावायची, कशी भिजवायची, प्रॉपर पद्धती ज्या आहेत त्या पाहिलेल्या आहेत। बऱ्याच रेमेडी आपण यामध्ये तयार केलेले आहेत या चॅनलवरती। पण या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत बघा, हे जे पण उपाय आपण पाहिलेले आहेत ते वरवरचे आहेत, म्हणजे वरून लावायचे आहेत। पण काही उपाय जे आहेत ते औषधासारखे पोटातून घेणं पण तितकंच महत्त्वाचं आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण तेच करणार आहोत, तेच पाहणार आहोत। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। ताईंनो, बऱ्याचदा मी तुम्हाला आवळ्याचे फायदे सांगितलेले आहेत। कमीत कमी दररोज एक आवळा तरी खावा असं सुद्धा सांगितलेलं आहे। पण होतं काय की आपल्याकडे आवळा प्रत्येक वेळी अवेलेबल नसतो किंवा मिळत नाही आपल्याकडे। काही भागात बघा भरपूर प्रमाणामध्ये आवळे मिळतात, तर काही भागामध्ये आवळे अजिबात मिळत नाहीत। म्हणजे तिथे मोठ्या शहरामध्ये वगैरे मिळतात, तिथे येतात मार्केटमध्ये, बाजारामध्ये, पण छोट्या मोठ्या गावांमध्ये वगैरे तिथं मिळत नाहीत। मग अशा ताईने काय करावं? तर त्यांच्यासाठी ही रेसिपी असू शकेल किंवा आता जे मी तुम्हाला शेअर करणार आहे ते असू शकेल, किंवा सर्वांसाठी सुद्धा हे खूप जास्त फायदेशीर आहे। जर तुमच्याकडे अजिबात आवळा मिळत नसेल तर तुम्ही ही रेसिपी जी आहे ती नक्की ट्राय करू शकता। आता ही जी रेसिपी आहे तुम्हाला स्किनला फायदा देणारी आहे, डोळ्यांना फायदा देणारी आहे आणि केसांना तर जबरदस्त याचे फायदे आहेत आणि पोटाचे विकार वगैरे जे असतात ते सुद्धा गायब होतात। तर आता इथं मी काय घेतले तुमच्या लक्षात आलं असेल, तर हा आहे इडलिंबू। आणि इडलिंबू आता म्हणल्यानंतर बऱ्याच ताईंना लक्षात आलं नसेल तर बरेच नाव आहे त्याला। आमच्या या भागामध्ये याला इडलिंबू म्हणतात, तुमच्या भागामध्ये काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा। थोडक्यात आपण मोठा लिंबू याला असं म्हणू शकतो। तर बघा, नॉर्मल लिंबू तुम्हाला दाखवला, त्याची साईज दाखवली आणि हा मोठा लिंबू सुद्धा तुम्हाला दाखवला। तर हा एक लिंबू जो आहे तो साधारणतः 550 ग्राम इतका आहे। म्हणजे टोटल दोन्ही जे लिंबू आहेत ते 1100 ग्राम इतके आहेत आणि तो मला आता अवेलेबल झालेला आहे, माझ्याकडे मिळालेला आहे। आणि म्हणून आता मी याची एक रेसिपी तुमच्याशी शेअर करणारी आहे आणि याचे अनंत फायदे असल्यानंतर मी अजिबात याचा कुठलाही पार्ट जो आहे तो वेस्ट करणार नाही आहे। आणि इथं बघा झालं काय की मला आठवण राहिली नाही की कुठलाही लिंबू जो असतो तो लोखंडाच्या चाकूने कधीच कट करायचा नसतो। आणि मी व्हिडिओच्या नादामध्ये पहिला जो इडलिंबू आहे त्याला लोखंडाच्या चाकूने कट केला आणि लगेच त्याला काळा कलर चढला बघा साईडला। तर असं अजिबात करू नका। लोखंडाच्या इळीने किंवा लोखंडाच्या चाकूने कधीही लिंबू म्हणा किंवा इडलिंबू म्हणा अजिबात कट करायचा नसतो। आणि इथं बघा आता तुम्हाला लक्षात येतोय की यामध्ये किती साऱ्या बिया आहेत आणि या बिया आपल्याला काढायच्या आहेत, नाही तर जी आपण रेसिपी बनवणार आहोत ती कडवट होते आणि त्यामुळं याच्या सगळ्या बिया व्यवस्थित तुम्ही अगोदर काढून घ्या। नॉर्मल ज्या लिंबूला मध्ये जे भाग असतात ते थोडे असतात आणि या लिंबूला आतमध्ये पदरं जी असतात ती खूप जास्त असतात आणि त्यावरून सुद्धा तुम्ही ओळखू शकता की हा मोठा लिंबाचा भाग आहे वगैरे, म्हणून ओळखू शकता हा मोठा लिंबू आहे म्हणून। पण बघा आता इथं हा जो इडलिंबू आहे याचे फायदे जर सांगत बसले तर खूप सारे फायदे आहेत, पण एवढं लक्षात ठेवा, म्हणजे साधारणतः गोष्ट जी लक्षात ठेवायची तर हा जो लिंबू आहे तो आपल्या डोळ्यांना, स्किनला आणि केसांना खूप जास्त फायदा पोहोचवणारा आहे। आणि त्यामुळे याची रेसिपी आपण दररोज जर सेवनामध्ये हे जर ठेवलं आणि एकदा बनवलं की तुम्ही 2-3 वर्ष याचा वापर करू शकता। म्हणून मी ही रेसिपी जी आहे ती तुमच्याशी शेअर करते। एकदा बनवून ठेवा, आरामशीर तुम्हाला 2-3 वर्ष हे चालतं। किंवा तुम्हाला तुमच्याकडे जर खूप जास्त प्रमाणामध्ये हे इडलिंबू अवेलेबल असतील तर तुम्ही 4-6 महिन्याची सुद्धा ही रेसिपी बनवून ठेवू शकता। बनवायला खूप सोपी रेसिपी आहे, कारण की बघा तुम्हाला अगोदरपासून माहीत आहे मी कोणत्याही रेसिपी खूप जास्त किचकट न बनवता सोप्या बनवण्याचा प्रयत्न करते। आणि इथं सुद्धा ही जी रेसिपी आहे ती खूप जास्त सोप्या पद्धतीनं तुमच्याशी शेअर करणार आहे। तर बघा, या पद्धतीनं याला मी कट करत आहे, छोटे छोटे भाग करायचे आहेत। बऱ्याच जणींना हा मोठा लिंबू कट करताना याचं पाणी जे आहे ते गळतं खाली, असं करायचं नाही आहे। याचं पाणी आपल्याला वेस्ट जाऊ द्यायचं नाही, त्यामुळं अलगद खूर चाकूने आपल्याला याला किंवा खूर इळीने आपल्याला काय करायचं आहे, कट करायचं आहे या साईजमध्ये, किंवा यापेक्षा छोटी साईज जरी करता आली तरी हरकत नाही। बघा, यामध्ये खूप जास्त असे पार्ट आहेत, पडदे आहेत आणि खूप रससुद्धा आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं की याचा रस आपल्याला वेस्ट जाऊ द्यायचा नाही आहे कट करताना। त्यामुळे अलगद आपल्याला काय करायचं आहे, हे चिरून घ्यायचं आहे। तर बघा, या पद्धतीने चिरून घेतलेलं आहे, व्यवस्थित सगळ्या बिया काढलेल्या आहेत आतमध्ये। चिरत जाईल तसं तसं बिया बाहेर येतात आणि त्या बिया आपण
काढून साईडला मी टाकलेले आहेत बघा। तर एवढं हे साधारणतः आपलं इडलिंबूचे काप झालेले आहेत आणि इथं बघा 2 लिंबामध्ये एवढे सगळे बी जे आहेत ते निघालेले आहेत। आता या बियांना सुद्धा तुम्ही कुठेतरी एखाद्या साईडला असा आता पावसाळा आहे टाकलं की ते सुद्धा झाड उगवू शकतो, त्यामुळं कचऱ्यात वगैरे न टाकता तुम्हाला तुमच्या सोयीप्रमाणे तिथं तुम्ही याला फेका आणि तिथं झाड म्हणजे उगवेल, एखादं तरी झाड उगवेल आणि त्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल। तर या बघा सेम साईजमध्ये मी या लिंबाचे कट लावलेले आहेत, कट केलेला आहे इडलिंबू। तर याची साल जी असते ती नॉर्मल लिंबापेक्षा खूप जास्त जाड असते आणि त्याचाच वापर आपल्याला या रेसिपीमध्ये जास्त होणार आहे। आता इथं बघू शकता मी साधारणतः 30 ग्राम एवढं लाल तिखट घातलेलं आहे आणि साधारणतः 200 ग्राम इतकं मी काय घातलेलं आहे, मीठ घातलेलं आहे। 200 ते 150 ग्राम होईल अंदाजे तेवढं मी मीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित आणखीन थोडं राहिलेलं आहे मीठ त्यातलं, तर अगोदर थोडंसं मी मिक्स करून घेते व्यवस्थित। अजिबात जास्त वस्तू आपल्याला लागणाऱ्या नाही आहेत, 3 ते 4 वस्तूमध्ये हे आपलं ही जी आपली रेसिपी आहे म्हणा किंवा हे लिंबाचं जे लोणचं आहे म्हणा ते आपण बनवून तयार करतोय। तर बघा परत थोडंसं जे मीठ उरलेलं होतं त्या इडलिंबूमध्ये टाकलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं या पद्धतीनं। आता बघा बरेच जण याचे वेगवेगळ्या पद्धतीनं लोणचे बनवतात। आता हे जे लोणचं बनवलं जातं म्हणजे गोड आणि आंबट तिखट असं हे लोणचं बनतं, त्यामुळं लहान मुलांना सुद्धा हे खूप जास्त आवडतं आणि माझ्या मुलीला सुद्धा खूप जास्त आवडतं, त्यामुळं मी या पद्धतीचं लिंबाचं लोणचं म्हणा किंवा इडलिंबूचं लोणचं बनवणं जास्त पसंत करते। आता इथं अर्धा किलो मी गूळ घेतलेला आहे, चांगला घ्यायचा आहे। साखरेचा वापर आपल्याला शक्यतो यामध्ये करायचं नाही आहे, कारण की कितीही केलं तरी साखर अनहेल्दी आणि गूळ हे हेल्दीमध्ये येतं आणि त्यामुळं गुळाचाच वापर करा आणि गुळामुळे या लोणच्याला खूप जास्त चांगली चव येते आणि त्यामुळं सांगेन की गुळाचा वापर करा। गूळ कमी जास्त झालं तरी चालेल, एवढं काही हे नाही आहे, पण गुळाचा वापर करा। आता बघा गूळ मिक्स केलेला आहे मी, साधारणतः याला 10 ते 15 मिनिट असंच ठेवून टाकणार आहे झाकण ठेवून आणि 10 ते 15 मिनिटानंतर होईल काय की हा जो गूळ आहे तो सॉफ्ट होईल, म्हणजे वितळायला लागेल आणि त्यामुळे मिक्स करायला आपल्याला सोपं जाईल। आणि 10 ते 15 मिनिटानंतर परत मी ओपन करून याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। तर व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आता हे जे लोणचं कसं म्हणजे बघा तुम्हाला तयार करायची पद्धत लक्षात आले, पण ह्या लोणच्याला बनायला पूर्णपणे परफेक्ट बनायला साधारणतः 20 दिवस लागतात, 15 ते 20 दिवस आरामात लागतात। आता बघा थंडीचे दिवस किंवा पावसाळा चालू आहे त्यामुळे 20 दिवस लागेल। उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही हे लोणचं घातलं तर याला साधारणतः तुम्हाला 8 ते 10 दिवस लागतील, पण जर भर उन्हाळा असेल आणि ऊन कडक असेल तर तुम्ही ही जी भरणी आहे भरलेली म्हणजे लोणच्याने भरलेली भरणी जी आहे ती उन्हामध्ये ठेवू शकता। कपडा बांधून झाकण ठेवायचं नाही, तोंडाला त्याच्या कपडा बांधायचा आणि उन्हामध्ये ठेवायचं आहे, ते 4 ते 5 दिवसामध्ये तयार होतं कडक उन्हात जर ठेवलात तर। पण आता शक्यतो पावसाळा चालू आहे म्हणून कडक ऊन तुम्हाला आता मिळणार नाही, त्यामुळे तुम्ही असंच भरणीमध्ये भरून साधारणतः 15 ते 20 दिवस ठेवू शकता आणि त्यानंतर एकदम टेस्टी चपातीसुद्धा सोबत खूप छान लागतं, भाकरीसोबतसुद्धा खूप छान लागतं, भातासोबत तर अप्रतिम लागतं हे। आणि प्रत्येक म्हणजे ताटासोबत तुम्ही हे लावा आणि यामुळं भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला व्हिटॅमिन सी मिळतात, बरेच म्हणजे न्यूट्रिशन्स मिळतात आपल्याला आणि त्यामुळं आपल्या केसांना, आपल्या डोळ्यांना, आपल्या स्किनला याचा फायदा भयंकर होतो आणि यामुळं पोटाचे विकार, परत सांगते मी, पोटाचे विकार या इडलिंबूमुळं खूप प्रमाणामध्ये कमी होतात। अनावश्यक चरबी वगैरेसाठी सुद्धा याचा वापर केला जातो, चरबी कमी करण्यासाठी वगैरे सुद्धा। तर नक्की ट्राय करू शकता या पद्धतीनं तुम्ही सुद्धा। आता बघा हे सॉफ्ट झालेलं आहे गूळमध्ये घातलेलं आणि मिक्स मी केलं आणि आता या लोणच्याला, तयार लोणच्याला आपल्याला काय करायचं आहे, एका भरणीमध्ये स्वच्छ निर्जंतुक केलेल्या भरणीमध्ये भरायचं आहे। आता बरेच जण याचं तिखट लोणचं सुद्धा करतात, पण मला ही रेसिपी जी आहे ती सोपी वाटते आणि माझ्या घरामध्ये आतापर्यंत इडलिंबूचं लोणचं कधीही तिखट बनवलेलं नाही आणि त्यामुळं आता मी कुठला तर व्हिडिओ वगैरे बनवून ट्राय केला तर हे जे इडलिंबू आहे मला मिळालेलं अवेलेबल झालेलं ते मी वेस्ट करण्याच्या अजिबात मूडमध्ये नाही आहे, त्यामुळे मी दुसरी कुठलीही पद्धत यासाठी
वापरलेली नाही आणि हे लोणचं जे आहे ते लहान मुलांसाठी सुद्धा फायदेशीर आहे, म्हणून मी या पद्धतीनंच करणं पसंत करते. आणि जर तुम्हाला ताईनं वेगळ्या पद्धतीनं जर इडलिंबूचं लोणचं बनवता येत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कशा पद्धतीनं. थोडासा मोठा कमेंट होईल मान्य, पण मला नक्की ती रेसिपी जी आहे ती शेअर करा, कारण की माझ्याकडे इथे बऱ्याचदा इडलिंबू जे आहे ते अवेलेबल होतात आणि त्याच पद्धतीनं इडलिंबूचं लोणचं करण्यापेक्षा थोडीशी वेगळी पद्धत आणि परफेक्ट म्हणजे टिकाऊ पद्धत असायला हवी, वाया जाऊ नये कुठलीही वस्तू आपली, आणि त्यामुळं ती रेसिपी तुम्ही माझ्याशी शेअर करू शकता. तर अशा पद्धतीनं हे आपलं जे लोणचं आहे ते तयार झालेलं आहे. व्यवस्थित भरून घ्यायचं आहे भरणीमध्ये. आणि कधी पण लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्हाला आता हे पूर्णपणे परफेक्ट 20 दिवसानंतर जेव्हा लोणचं तयार होईल आणि तेव्हा मात्र कधी चमचा वगैरे मध्ये घालत जायचं नाही आहे, उष्टा हात वगैरे लावायचं नाही. नाहीतर लोणच्याचं कसं असतं की थोडंसं जरी ह्याला घाण वगैरे लागली चमच्याची वगैरे तर लगेच हे खराब होतं. त्यामुळे वेस्ट जाऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं, स्वच्छ निर्जंतुक चमच्याने छोट्या भरणीमध्ये तुम्ही काढून घेऊ शकता. आणि मग हे जे आहे ते जिथं हात लागत नाही आपला त्या ठिकाणी तुम्ही याला ठेवू शकता. तर अशा पद्धतीनं हे बघा लोणचं आपलं तयार आहे. अधूनमधून हलवत राहायचं आहे 10-15 दिवसासाठी आणि त्यानंतर आपलं लोणचं परफेक्ट तयार होईल. अशा करते व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर ताईंनो व्हिडिओला लाईक नक्की करत जा आणि हे लोणचं नक्की ट्राय करा. सगळ्यांच्या स्वाद तर आहेच आहे, शिवाय तुम्हाला हेल्दीसुद्धा ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.